आताच्या शुक्रवारी गुड फ्रायडेला मी जेव्हा इथं आली, गुड फ्रायडे आनंदात साजरा करायला, तेव्हा मी त्या तिथं नाव नोंदवायला तिथं नाव नोंदवत होती. तर इथं मला येशू रक्तबंबा शरीरानं माकरू खांद्यावर घेऊन दिसलेला, देवाने दर्शन दिलं मला. देवाने सांगितलं माझ्याकडं बघ. जेव्हा मी इकडं बघितलं तेव्हा इथं मला देवाचं ते चित्र दिसलं उभा असलेला. मी प्रभूला सांगितलं, प्रभू ती पण माझी पापं असतील, तुझ्या योजनेत जे असेल ते मला दाखव. देवाने मला माझ्या पापांची जाणीव करून दिली आणि सांगितलं का पश्चाताप कर, हा क्रूस मी तुझ्या पापांचा उचललेला आहे. तिथून मी आले आणि इथं माझ्या पापांचा पश्चाताप. येशूने तुम्हाला काय सांगितलं? पश्चाताप कर. पाप माझी दाखवून दिली आणि मला पश्चाताप करायला सांगितलं. पवित्र आत्म्याने मला जाणून दिलं आणि मी ह्या इथं प्रभू समोर आली आणि पश्चाताप केला पापांचा. तेव्हा माझ्या छातीत 7-8 वर्षापासून गाठी होत्या दोन्ही बाजूला एवढ्या एवढ्या मोठ्या. त्या दोन्ही गाठी निघून गेल्या. दोन्ही गाठी? मी प्रार्थना संपायच्या अगोदरच काय बोलल्या? प्रार्थना म्हणजे तिकडनं मी आली ना तर आपली प्रार्थना चालू व्हायच्या अगोदरच इथंच दोन्ही गाठी. प्रार्थना सुरू व्हायच्या आधीच देवाने तुम्हाला स्पर्श केलं आणि दोन्ही गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या. ताई उभे राहा. किती वर्षापासून तुम्ही बोलल्या? 7-8 वर्षापासून. हो. छातीत 2 गाठी आल्या होत्या. आलेल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला काही त्रास व्हायचा? त्रास होत होता. तेव्हा जमत नव्हतं. खाली वाकायला जमायचं नाही. खाली वाकायला जमत नव्हतं. आता जमते तुम्हाला. त्या परवाच्या शुक्रवारी गुड फ्रायडेला, उत्तम शुक्रवारच्या दिवशी गुड फ्रायडेला प्रभू येशूने तुम्हाला पूर्णपणे बरं केलं. गाठी अजिबात तुम्हाला जाणवत नाही? काहीच नाही जाणवत, काहीच नाही. प्रभू येशूने फार मोठी दया यांच्यावर केलेली आहे, यांना पूर्णपणे बरं केलेलं आहे. ताई उभे राहा. तुम्ही लोकांना वाकून दाखवा. उभे राहा. परत वाका. तुम्हाला चालायला त्रास व्हायचा, 1 महिना लोक तुम्हाला बाहेर उचलून घेऊन जायचं. त्यात लोकांना धावून दाखवा. तुम्ही इथे धावा. काहीच त्रास नाहीये. त्रास. 7-8 वर्षापासून जे गाठी आल्या होत्या त्या दोन्ही गाठी पूर्णपणे नष्ट झाल्या. मी येशूच्या अंतःकरणातून आभार मानते. प्रभूच्या महान प्रेमाबद्दल मोठ्याने ताळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या.